मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय बारसकर यांच्या गाडी जळीत प्रकरणी आता आपण बघू शकतो की मराठा बांधव आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हे जे सगळे आहेत ते मनोज जरांगेंचे समर्थक आहेत। खरं तर अजय बारसकरनं मनोज जरांगे समर्थकांवर ते आरोप केल्यानंतर सगळे समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। आपण आता बघू शकतो जोरदार त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ता खरं तर RTO अधिकारी देखील ते गाडी पाहणी करण्याकरता आले होते, त्यावेळी या सगळ्या समर्थकांनी खरं तर RTO अधिकाऱ्यांना अडवून या गाडीची सखोल चौकशी केली पाहिजे, गाडीची कागदपत्राची तपासणी केली पाहिजे, याची सगळी माहिती दिली पाहिजे अशी मागणी केली होती। आता आपल्याबरोबर जरांगे समर्थक खरं तर वाडदेकर आपल्याबरोबर, काय सांगताल कशासाठी घोषणाबाजी चालू आहे? काल पंढरपूरमध्ये पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे सगळ्यात मोठं पर्व आणि त्याच्या आदल्या दिवशी हा अजय बारसकर नावाचा एक भोंदू महाराज या पंढरपूरमध्ये आला होता आणि त्यांनी 65 एकराजवळ कुठेतरी गाडी पार्क केली आणि मी आंघोळीला आणि नगर प्रदक्षिणेला गेल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी मी मुक्कामाला होतो आमच्या पंढरपुरातले एक आमचे सहकारी आहेत पंडित शेंबडे म्हणून, त्यांच्या वस्तीवर मुक्कामाला गेलो असं सांगितलं का तर आम्हाला गाडी काढता आली नाही, इतक्या गाड्या गच्च होत्या। आणि मग सकाळी उठल्यानंतर त्याला कळालं प्रदक्षिणा मार्गावर गेल्यावर की त्याची गाडी कुणीतरी जाळली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खरं तर पंढरपूरमध्ये आज ठिकठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, 65 एकरा ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत। पंढरपूरमध्ये जवळजवळ 7 ते 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे। 65 एकर भाग हा संपूर्णतः गजबजलेला आहे, तिथं कोणालाही माहिती मिळाली नाही। आमचा असा आरोप आहे की अजय बारसकरनं स्वतःची गाडी जाळून त्या ठिकाणी फक्त स्टंट करून नाव कमवण्याचं म्हणजे जरांगेंवर आरोप करून त्यानं मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे। आता काय तुमची मागणी काय? आता आमची एकच मागणी आहे, कसून चौकशी व्हावी, तिथे CC फुटेज आहे, आमच्या मतानुसार तनच गाडी जाळली असा आमचा आक्षेप आहे। CCTV फुटेज जर आपण बघितलं 65 एकरमध्ये कुठेही CCTV नाही आहे, तर कुठलं CCTV फुटेज तपासायचं? नाही, CC फुटेज आहेत काही ठिकाणी आणि येणारे जाणारे प्रत्येक रस्त्यावर CCTV फुटेज आहे, आलेले कुणीकडे वळले कुणीकडे बाहेर गेले सगळं कळू शकतं। आणि त्याच्याही पलीकडे आमचा असा आरोप आहे, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणतात की माझी स्वतःची गाडी मी खरेदी केलेली, खरं तर ती गाडी दुसऱ्याच्या नावावर आहे, ती पुन्हा स्वतः सांगतात। ती गाडी जर तुम्ही विकत घेतली असेल तर तुमच्या नावावर रजिस्ट्रेशन करून घेणं ही तुमची जबाबदारी होती। मग त्या गाडीचा इन्शुरन्स आहे का, त्या गाडीचं पासिंग आहे का, त्या गाडीचं PUC आहे का, ती गाडी योग्य प्रकारे त्या किलोमीटरला सर्व्हिसिंग केलेली आहे का, त्याची बॅटरी व्यवस्थित होती का, हे सगळे खरं तर तपासामध्ये निष्पन्न झाले पाहिजे। आणि दुसरी गोष्ट आम्हाला आमच्या माहितीनुसार कळल्यानुसार त्या दिवशी तो माणूस 16 तारखेला रात्री शेंबड्यांच्या घरी मुक्कामाला नव्हता, तर तो टेंभुर्णी येथील अतिथी लॉजमध्ये मुक्कामाला होता। खरं तर पोलीस यंत्रणेने त्या अतिथी लॉजचं CCTV तपासलं पाहिजे आणि तो त्या ठिकाणी खरंच वारीला आलता का दुसऱ्या काय भानगडी करायला आलता हे खरं तर पोलीस यंत्रणेनं तपासण्याची गरज आहे। तुमची शेवट मागणी काय असणार आहे? आमची मागणी एकच आहे, आमच्या समाजावर आमच्या जरांगे पाटलांवर खोटे आरोप करणाऱ्या ह्या नालायक माणसाचा आम्ही निषेध व्यक्त करत असताना याची कसून चौकशी होऊन प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आणि जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ह्या नालायकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपण बघितलं असेल की आता संपूर्ण मराठा समाज किंवा जरांगे समर्थक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर त्या अजय बारसकर होते गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर अजय बारसकर हा पंढरपूरमध्ये मुक्कामाला नसून तो टेंभुर्णीला असल्याचा दावा देखील आता खरं तर समर्थकांनी केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामन मिलिंदसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।